नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. तिच्या बोलण्यानं दादीसांना भरून आलं आणि त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मैं तो कब से इसी कोशिश में हूं कि मेरा परिवार एक साथ रहे मगर क्या मासा. तुलसी तेवढ्यात त्यांच्या रूममध्ये बोलली. तुलसी दादीसा तिच्याकडे पाहत म्हणाल्या, मी ऐकलंय सगळं. तन्वीनं आज कितीतरी दिवसांनी तुमच्याकडे काहीतरी मागितलंय. मला वाटतं तुम्ही तिला नाराज करू नये. तुलसी त्यांना समजावत बोलली. मलाही माझ्या नातवंडांकडे जावंसं वाटतं, पण काय मासा. तुला ताराचा स्वभाव माहीत आहे ना तुलसी. तुम्ही ताराचा विचार का करताय मासा. तन्वी, आरंभ यांचा विचार करा ना. आणि अजय फाईसा, त्यांचं देखील तुमच्यावरती किती प्रेम आहे. त्यांच्या चुकीची तुम्ही त्यांना अजून किती दिवस शिक्षा देणार आहात हा मासा. तू म्हणतेस ते सगळं बरोबर आहे, पण मी अवनीला नाही विसरू शकत. ताराने, अजयने तिच्यासोबत जे काही केलंय ते मी नाही विसरू शकत. दादीसा गैरवरून म्हणाल्या. काही गोष्टींना मनात नसतानाही माफी द्यावी लागते मासा. आणि आता तुम्हाला शुभांगीचाही विचार करावा लागेल. एक ना एक दिवस तिला तिथे जायचं आहे. आरंभ आणि शुभांगीमध्ये आता अजून दुरावा नको. ठीक आहे, जाऊ आपण, पण माझी एक अट आहे. मी त्या घरात पाऊल टाकणार नाही. मासा, हे काय बोलताय तुम्ही. तिथे जाऊन तुम्ही घरी जाणार नाही. नाही, तन्वीचा वाढदिवस हॉटेलमध्ये होतो. मी तिला तिथेच भेटेन आणि पुन्हा माघारी येईन. मी तुम्हाला रोखणार नाही, पण मी हॉटेलमध्येच थांबेन. आणि आरंभाला काय वाटेल तो समजून घेईल मला. उद्या निघायची तयारी करा. जी. तुलसीनं हुंकार भरला आणि ती बाहेर निघून गेली. काय झालं मासा, आणि दादीसा आपल्यासोबत येत आहेत का. सियानं विचारलं. हो, पण काय. पण त्या घरी येणार नाहीत. त्या हॉटेलवरच थांबणार आहेत. काय. मासा खूप स्वाभिमानी आणि तितक्याच जिद्दी आहेत. मला वाटतं आपण त्यांच्या निर्णयाचा आदर करावा. पण मासा, आपण हॉटेलवर राहिलो तर आरंभाला किती वाईट वाटेल. एक काम करू, तुम्ही बंगल्यावर राहा. मी आणि मासा हॉटेलवर थांबेन. वाढदिवस झाला की आम्ही वापस येऊ. तुम्हाला थांबायचं असेल तर तुम्ही थांबा, तुलसी बोलली. चला आता तयारी करा आणि तन्वीसाठी काही भेटवस्तू घ्या. तिथे गेल्यावर तिच्या आवडीचंच घेऊ की, सिया बोलली. ठीक आहे, राघवला सांग, त्याला जमलं तर मग तिकडेच यायला सांग. जी. मग इकडे रात्री कामं आवरून शुभांगी तिची बॅग भरत होती आणि सिया तिच्या रूममध्ये आली. शुभांगी. हां दादी, झाली बॅग भरून. हो, हे काय सुरूच आहे. पाहू काय घेतलेस. हे काय, तू हे कपडे घेतलेस. हो. शुभांगी, तू मुंबईमध्ये हे कपडे घालणार का. हो. चांगले नाहीत का. सगळे नवीन आहेत. मी अजून एकदाही घातले नाही आहेत. अगं वेडे, आपण मुंबईला जातोय तर त्या हिशोबाने बॅग भर. म्हणजे पगली जीन्स, टॉप, सलवार, कुर्ता, स्कर्ट, थोडे मॉडर्न ड्रेस घे. तिथे फिरायला जाताना काय घुंगट घेऊन फिरणार का. असे कपडे चालतील का. नाही चालणार. जैसा देश वैसा भेस. मीही काही मॉडर्न कपडे सोबत घेतलेत. आणि आपल्या सासा या बाबतीत खूप फ्री आहेत. त्या काही बोलणार नाहीत. तू यासोबत तुझे इतर कपडे पण ठेव. पण माझ्याकडे जे आहेत ते खूप वेळा वापरलेले आहेत आणि आता नवीन घ्यायला वेळ नाही आहे. नो प्रॉब्लेम, जे आहेत ते ठेव. बाकी तिथे मॉलची काही कमी नाही. आपण करू मस्त शॉपिंग. ठीक आहे. शुभांगी देखील खुश होत बोलली. दोघेही बोलतच होत्या की शुभांगीच्या फोनवर आरंभचा फोन आला. मागच्या 2-3 दिवसांपासून आरंभ शुभांगीशी एक अक्षरही बोलला नव्हता, पण आता त्याला राहवत नव्हतं. तिचा आवाज ऐकण्यासाठी, तिला एक झलक पाहण्यासाठी तो खूप बेचैन झाला होता. हुकुम. शुभांगी फोन पाहून खूप खुश झाली. कट कर, सिया बोलली. दीदी. कट कर म्हणून सांगते ना. सिया तिच्या त्या हातातील फोन घेऊन म्हणाली आणि तिनं स्वतःच फोन कट केला. दीदी, त्यांना राग येईल पुन्हा. येऊ दे, आणि खबरदार तू त्याच्याशी बोललीस तर, दीदी बोलली. तिनं मग फोन नाही उचलला आणि म्हणून त्यानं लगेच मेसेज केला.
अजिबात काही रिप्लाय द्यायचा नाही. त्याला काय वाटलं, मनात येईल तेव्हा तो बोलेल, मनात येईल तेव्हा रागराग करेल. तू आता तिथे जाईपर्यंत त्याच्याशी अजिबात बोलायचं नाही की त्याच्या समोर यायचं नाही. दीदी पण जसं तू 2 दिवसांपासून त्याच्यासाठी तडपतेस ना, त्यालाही थोडं तडपू दे की. दीदी प्लीज, पण ते अजून रागावतील. अजिबात नाही, आता अजिबात माघार घ्यायची नाही. सरप्राईज द्यायचं ना त्याला. तुला समोर पाहून तो कसा रिॲक्ट होतो ते पहा, आणि तुला समोर पाहून तो सगळा राग विसरून जाईल. हो, आता झोप शांत, उद्या लवकर निघायचंय. जी, शुभांगी हसून बोलली. सिया गेल्यावरती शुभांगीनं तिचं सगळं नीट आवरलं आणि मग बेडवरती अंग टाकलं. ती आरंभाचाच विचार करत होती आणि त्याचा पुन्हा फोन आला. 2 दिवसांनी फोन करत आहात, आता मीही अजिबात बोलणार नाही. ती गालात हसत फोनकडे पाहत बोलली. ही फोन का घेत नाहीये, आरंभ चिडत बोलला. हरलास ना, त्याचं मन बाहेर येऊन त्याला हसत बोललं. आरंभने त्याला पाहून डोळे गोल फिरवले. माहित होतं मला, तू त्याच्याशी बोलल्याशिवाय अजिबात राहू शकत नाही. त्याचं मन हसलं. हो, नाही करमत मला. तिच्याशी बोलण्यासाठी, तिला एकदा पाहण्यासाठी फार व्याकुळ झालोय मी. खुश, हेच ऐकायचं होतं ना तुला. जिंकलास तो चिडून बोलला. माझ्यावर का चिडतोयस? मी कुठे तुला म्हटलं की तिच्याशी बोलू नकोस? उलट मी तर किती समजावलं तुला, पण त्यावेळी तूच माझं ऐकलं नाहीस. तू जा बरं इथून, असं म्हणून आरंभने पुन्हा शुभांगीला फोन लावला, परंतु तिनं उचलला नाही. ही फोन का घेत नाहीये, तो वैतागून बोलला. अरे झोपली असेल, त्याचं मन त्याला हसत बोललं. नाही, जागीच आहे. तुला कसं माहीत? ऑनलाईन दिसतेय म्हणजे फोन तिच्या हातातच आहे, पण मुद्दाम माझा फोन घेत नाहीये. हो, आधी तू भाव खाल्लास, आता ती खातीये. छान, चालू द्या तुमचं, मी झोपतो. त्याचं मन त्याला चिडवत हसलं आणि गायब झालं. तू फोन घेणार आहेस की नाही, त्यानं मेसेज केला. शुभांगीने तो मेसेज रीड केला आणि ती गालात हसली. शुभांगी, आय नो तू जागी आहेस. फोन घे, मला तुला पाहायचंय. नो, तिनं टाईप करून सेंड केला. व्हॉट? आय सेड नो, मला झोप येते. शुभांगी, कॉल उचल. नो. ओके, आय एम सॉरी, आता तरी फोन घे. नो, मी खूप थकली आहे, मला झोप येते, आपण ना नंतर बोलू. ठीक आहे, माझ्याशी बोलू नकोस, फक्त एकदा तुला पाहू तरी दे. का? मला का पाहायचंय तुम्हाला? कारण मला झोप येत नाहीये. फोन ठेवून डोळे बंद करा, झोप येईल. शुभांगी, तुला माहित आहे, मला कुणी नाही म्हटलं की राग येतो. मलाही येतो. 2 दिवस मीही तुमची किती वाट पाहिली. ओके बाबा, आय एम सॉरी. प्लीज, शौर्याची परी, कॉल घे. 1 मिनिट पाहून मी कॉल बंद करेन. नो, मला नाही बोलायचं तुमच्याशी. ओके, नको बोलूस, तू फक्त माझ्याकडे पहा. नो, प्लीज. आता शुभांगीलाही राहावलं नाही आणि तिनं त्याचा व्हिडिओ कॉल केलाच. ते पाहून आरंभ खूप खुश झाला. त्यानं लगेच फोन घेतला आणि शुभांगीला पाहताच त्याचं मन शांत झालं. थँक्यू, तो हसत बोलला आणि शुभांगी लाजली. मग बराच वेळ दोघेही एकमेकांना पाहत होते. शब्दांचा संवाद नव्हता, परंतु डोळ्यांची भाषा होती. सकाळी लवकर उठून निघायचे हे लक्षात येताच शुभांगी बोलली, झोपा आता, फार वेळ झालाय. तर त्यानं नाही मध्ये मान डोलावली. मला खूप झोप येतेय. मग तू झोप. हुकूम, प्लीज. तो ऐकणार नाही हे तिला माहीत होतं. तिनं फोन तसाच समोर उशाशी ठेवला आणि डोळे मिटले. आरंभ बराच वेळ तिला तसाच पाहत होता. तर मग मित्रांनो, आता आरंभसाठी एक मोठं सरप्राईज आहे, परंतु पाहूयात की काय होतंय ते सरप्राईज. मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात. परंतु तुम्हाला ही लव्ह स्टोरी कशी वाटली आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.